नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलाय। जानकी समोर अखेर राहुल आणि शर्वरीचं सत्य येणार आहे। पण आता सत्य आलंय खरं, पण वेळ निघून गेलेली आहे। चला तर मग पाहूया काय आहे तो प्रोमो। त्या प्रोमोमध्ये ओवी आता आईला राहुलची जी बुटं आहेत ती लपवायला सांगते। मग आता जी जानकी आहे ती बुटं घेऊन एका रूममध्ये जाते। कपाट ती उघडत असते, उघडत नव्हता म्हणून ती आता कपाटाला धक्के मारत असते। तेवढ्यातच कपाटावरची बॅग खाली पडते आणि जानकी ती बॅग बघून घाबरते। पाहते तर त्यातून एक पाकिट बाहेर निघतो। पाकिटमध्ये विक्रांत भाऊजींचा फोटो असतो आणि विक्रांतचं मुळशीचं तिकीटसुद्धा असतं। आणि आता जानकीला विचार पडतो की जी शर्वरी आहे ती बोलली होती नाना ज्या दिवशी वारले त्या दिवशी विक्रांत मुळशीमध्ये आला होता, परंतु इथे भलतंच सत्य दिसतंय। विक्रांत तर त्या दिवशी आलेलाच दिसत नाहीये, 3 दिवस आधी आलेला दिसतोय। हे नक्की काय प्रकरण, असं जानकी आता विचार करत असते आणि ती आता विचार करते की ह्याच्या मुळाशी जायलाच हवं। नंतर आता जानकी बाहेर आलेली असते, तिथे ऐश्वर्या सुद्धा असते। जानकी आली तेव्हा वेळ गेलेली असते, शुभमंगल सावधान इकडे झालेलं असतं बरं का। आणि आता ऐश्वर्या आणि जानकी दोघीजणी बोलत असतात। तेव्हा मग आता जानकी ऐश्वर्याला म्हणते, हे काय आहे, मला काहीच कळत नाही। शर्वरी आणि राहुल आपल्याला फसवत आहेत, याचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा, असं आता जानकी ऐश्वर्याला बोलते। बघा हा, आता जानकी अशी बोलते। नंतर ऐश्वर्या जेव्हा शोध घ्यायला जाईल तेव्हा तिलाच काही 2 शब्द जानकी ऐकवत असते। तर हा आहे जबरदस्त असा प्रोमो। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।